नमस्कार, मी कोमल पवार, रांजणगाव गणपती येथून आहे। तर मी ह्या मावशींना 1 महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं। तर ह्या मावशींना काय त्रास होता हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकू। नमस्कार मावशी, तुमचं नाव सांगा। मंगल एवढंपणे मला पायाचा लई त्रास होता, गाठी आल्या होत्या, ते सपाट झाल्या जरा आणि ठणक पण राहिला। तुम्हाला किती दिवसापासून ह्या पायाला गाठी येत होत्या? पहिल्यापासून म्हणजे किती वर्ष झाले? तरी 10-15 वर्षापासून यायला लागले जास्त। पहिली एक होती आणि आता 10-15 वर्षापासून जास्त यायला लागला। ठणक यायला लागला, पण ही औषध घेतल्यापासून ठणक राहिला। आतापर्यंत तुम्ही किती दवाखाने केले असतील ना? भरपूर दवाखाने केले, पण गोळ्या खाल्ल्या, याने तुम्हाला रिझल्ट वाटतोय का? आणि जो पायाला ठणक बिणक लागत होता तो कमी झाला? कमी झाला, आता चांगलं चालता यायला। आणि ज्या पायाला गाठी होत्या त्या आता बारीक झाल्यात ना? बारीक झाल्यात। तर बघा सगळ्यांनी, ह्या मावशींना आहे ना, पहिलं त्यांचे जे पायाचे जे तळवे आहेत ना, त्या तळव्याला अशा गाठी आलेल्या होत्या, एकदम कडक असायच्या। आपल्याला कुरूप झाल्यावर कसं अशा कडक कडक गाठी तयार होतात तशा। आणि त्यांच्या पायाच्या करंगळी ते आहे ना, त्याला आपल्या बटाट्याला कसं असं कोंब वगैरे फुटतो तसं असं साईडला कोंब असं वेगवेगळ्याच प्रकार ह्या मावशींना होता। तर यांना आपण 1 महिन्यापूर्वी ना अमृत ज्यूस हे औषध दिलं होतं। आणि आता आपण बघितलं 1 महिन्यात त्या म्हणजे 2 बॉटलमध्ये त्या मावशींना खूप छान रिझल्ट आलाय। त्यांना आता तुम्हाला भूक वगैरे चांगली लागते का? भूक लागते, चांगली भूक लागते ना? पित्ताचा वगैरे काही त्रास होतो का? नाही का होत ना? तर मग त्यांना एवढा छान रिझल्ट आलाय ना। त्यांचे पाय ना, तुम्हाला मी दाखवते इथं। मावशी तुमचे पाय दाखवा सगळ्यांना। पहिलं हे बघा, त्यांच्या पायाला ना हे आता तुम्ही बघत असाल इथं, ह्या ज्या गाठी आहेत ना, पहिल्या एवढ्या अशा जाड गाठी होत्या। आणि हे वरती पण आहे ना, इथं सुद्धा असं फुगलेलं होतं जास्त प्रमाणामध्ये। आता त्यांचं हे भरपूर आहे ना, भरपूर कव्हर झालेलं होतं मावशींचं। इथून खाली कॅमेरा दाखवा। हे बघा, ह्या ज्या गाठी आहेत ना, पहिल्या अशा जाड होते इथं, ह्या म्हणजे नाही का पूर्ण अशा प्लेन झालेल्या आहेत। आणि त्यांना पहिले ना चालता पण येत नव्हतं, पण आता त्यांना खूप छान असा रिझल्ट आलेला आहे। तर मला तुम्हाला चालायला वगैरे काही त्रास होते का मावशी? आता चालता बिलता येते व्यवस्थित ना? जेव्हा आम्ही त्यांना औषध द्यायला आलो होतो ना, तर त्यांना नाही का असं चालायला सुद्धा त्रास होता, कारण त्या गाठीच्या होत्या ना, त्यांना असं म्हणजे चालता येत नव्हतं अशा रुताईच्या पायाला। तर आता त्यांना एवढा छान रिझल्ट आले ना, आता चप्पल पण घालता येत नव्हती त्या मावशींना पहिले, आता चप्पल सुद्धा घालतात, ते सगळीकडे फिरतात, ते सगळीकडे जाता पण येते त्यांना। तर माझी पण तुम्हाला असं वाटतं का मावशी, सगळ्यांनी अमृत ज्यूस घेतलं पाहिजे? घेतलं पाहिजे ना? ठीक आहे, चालेल, धन्यवाद।